संमेलनाचा आयोजन करण्यासाठी त्यांनी खूप म्हणजे त्यातल्या त्या रतन म्हणा आणि महेश म्हणा या दोघांनी पुढाकार घेऊन जेमतेम 5 ते 7 दिवसात या कार्यक्रमाचा अतिशय सुंदररित्या आयोजन केला आणि म्हणून मी त्या दोघांचेच आभार मानतो. मित्रांनो, घर म्हणा, संसार म्हणा, पोरं बाळ म्हणा, या सगळ्या गोष्टी आयुष्यभर आहेतच. पण बघा तुम्ही, आपण कॉलेजच्या जीवनामध्ये कोणाकडे गाडी असायचं किंवा कोणाला नसायचं किंवा पैसे असायचे नसायचे, कधी चहासाठी देखील पैसे नसायचे, पण तरी देखील आपण आनंदी होतो. आता महिनाभरासाठी महिन्याला जेमतेम लाख लाख रुपये पगार आहे किंवा कोणाचा लाख 1.5 लाख रुपये उत्पन्न आहे, पण मानसिक समाधान आहे का पहा. हे खूप महत्वाचं आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, मेट्रो सिटीमध्ये जवळजवळ 80% लोक स्लीपिंग पिल घेतात. आपल्यासारख्या शहरामध्ये देखील लोक झोपण्यासाठी गोळ्या घेतात. ते कशामुळे? मग सुख नेमकं कशात आहे हे ओळखता आलं पाहिजे. हे स्नेहसंमेलन म्हणा किंवा गेट टुगेदर म्हणा, हे खूप गरजेचं आहे आणि हे काळाची गरज आहे. आयुष्यभर कितीही कमवा, मग ते जमीन असेल, पैसे असतील, कितीही संपत्ती कमवा, काहीही सोबत येत नाही. फक्त आपण आहोत तोपर्यंत कसं जगलो, किती माणसं होती, हे खूप महत्त्वाचं आहे. या गेट टुगेदरच्या आयोजनात मी एक सांगू इच्छितो, असं तर पण एक 2-3 महिन्यांनी म्हणा किंवा नाही झालं तर 6 महिन्यांनी म्हणा, वर्षांनी म्हणा, असंच भेटत राहू. पण सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वेळातनं वेळ काढा आणि स्वतःसाठी वेळ. हे कसं आहे, मानसिक समाधान खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आपण वेळ काढूयात आणि पाहूयात आपल्याकडून काही सामाजिक कार्य वगैरे घडेल का, म्हणून आपण एखाद्या सामाजिक संस्थेची स्थापना करूयात. त्यातून महिन्याला किंवा 2 महिन्याला 3 महिन्याला थोडंफार प्रत्येक जण होईल तेवढं, कुणालाही फोर्स करायचं नाही आहे. कोणी 100 देईल, कोणी 1000 देईल, कोणी 5000 देईल, तेवढं आपण कॉन्ट्रीब्यूट करूयात आणि एखादं म्हणजे वर्षातून 1-2 वेळा एखाद्या सामाजिक कार्याचं आयोजन आपल्याकडून करता येईल का. मग ते वृक्षारोपण असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, हे आपण करण्याचा प्रयत्न करूया. फार काही बोलत नाही आहे. या कार्यक्रमात मला बोलवलं, खरं तर बोलवण्याची काय गरज नाही आहे. मी आलो आणि खरंच मी जर आलो नसतो तर खूप मोठ्या आनंदाला मी आज